पवन ऊर्जा जमीन हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित डोकेफोड आंदोलन तुर्तास स्थगित। जून 20 पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास त्यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। नंदुरबार सामाजिक न्याय हक्क परिषद व पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी कामगार संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस विरोधात लढत आहे। पवन ऊर्जा कंपनीने आदिवासींच्या शेत जमिनीवर बेकायदेशीर पोल व ताण टाकून त्यांच्या जमिनी कवडी मोलभावात हडप केल्या आहेत। त्याच्या निषेधार्थ समस्त शेतकऱ्यांनी आज रोजी डोकेफोड आंदोलन आयोजित केले होते, परंतु पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुझलॉन कंपनीचे सुरक्षा हेड शरम सिंग यांनी पोलीस प्रशासन व आंदोलकांना जून 20 रोजी संयुक्त बैठक करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला अथवा त्यांचे वीज वाहक पोलवर रस्ते हटवण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे आज रोजी शेतकऱ्यांकडून आयोजित डोकेफोड आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। परंतु जून 20 रोजी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीने जिल्हा प्रशासनासमोर तातडीने व समोपचाराने प्रश्न सोडवला नाही तर जून 25 पासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या सर्व जबाबदारी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीची राहील असे संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांनी सांगितले। यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। निवेदन हे इथली जी कंपनी आहे सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस यांच्या विरोधामध्ये आम्ही गेली 3-4 वर्षापासून आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या जमिनीला जे बेकायदेशीर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी या कंपनीच्या वरिष्ठांनी जे कंपनीचे लोक आहेत त्याच्यामध्ये शरम सिंग असतील, जगदाळे असतील, झावरे असतील यांनी आम्हाला त्यांच्या छेडवेलच्या ऑफिसला बोलून तिथं आमचा प्रश्न सोडू म्हणून आम्हाला बोलवलं आणि इथं कोणत्या पद्धतीने बनावट पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देऊन 22 तारखेला मागच्या 22 तारखेला तुमचं बोलणं होईल अशा पद्धतीचं खोटं पत्र दिलं। त्याचा निषेध आम्ही करण्यासाठी गेल्या मागच्या महिन्यामध्ये प्रशासनाला पत्र दिलं होतं। ही कंपनी कलेक्टरसारख्या एक जबाबदार घटनात्मक पद असलेल्या कार्यालयाचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करते, म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्ही तूर्त आंदोलन स्थगित केलेलं होतं। परंतु आज 7 तारखेला आम्ही शेतकऱ्यांनी आमचं स्वतःचं डोकं फोडून घेण्याचं आंदोलन आज केलेलं होतं। 3 टप्प्यामध्ये आंदोलनाचा इशारा इथल्या प्रशासनाला दिला होता, परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने आणि सुझलॉनच्या अधिकाऱ्यांनी एक लेखी पत्र आम्हाला पाठवलेलं आहे की आम्ही 20 तारखेला तुमचा प्रश्न सोडू म्हणून आजचं हे डोकं फोडो आंदोलन आम्ही तूर्त स्थगित घेतलेलं आहे काही दिवसासाठी। जर या कंपनीने 20 तारखेला हा प्रश्न सोडवला नाही, इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचा, मागासवर्गीय शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा, तर आम्ही मात्र यांचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही। हे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे। आणि 20 तारखेला जर प्रश्न सुटला नाही तर मात्र पुढचं आंदोलन आमचं तीव्र असेल। आणि एवढंच नाही तर या गुजरात मेड कंपनीचे जे काही लोक आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की या देशातली